3 जणांना देऊन टाकलं. चौथा भाग असा आहे, हा जो जीवात्मा आहे का नाही, शरीराच्या बाहेर निघाल्याच्या नंतर हवेमध्ये असणारा तो निघून जातो. चौथ्या असणारा भाग दिलं आणि शेवटी या ब्रह्मांडामध्ये असणारा तो विलीन होऊन जातो. म्हणजे 5 लोकांकडून आणल्याच्या नंतर 5 लोकांना देऊन टाकावं लागतं. विठाला विठाला. म्हणून हा जो असणारा जो मृत्यू लोक आहे का नाही, येथे नाही उरो आले अवतार. इथं कुणी जरी आलं ना, संत असतील, साधू असतील, देव असतील, कुणी सुद्धा असेल, याच्या पुढे एक सांगितलेलं आहे, अरे 9 भी मर गए 10 भी मर गए 788. 9 भी मर गए 10 भी मर गए 788. 33 कोटी देवता मर गए पड़े काल के फांसी. 33 कोटी देवता मर गए पड़े काल के फांसी. 9 भी मर गए 10 भी मर गए 788. 9 भी मर गए 10 भी मर गए 33 कोटी देवता मर गए. म्हणजे इथं मृत्यू तलाच्या बाबतीमध्ये कुणाला सुद्धा अजिबात थांबता येत नाही. कुणी असो या ठिकाणी, त्याला अजिबात मात्र थांबता येणार नाही. एकदा वेळ जर आली रे, त्याची वेळ आल्याच्या नंतर मात्र त्याला थांबता येत नाही. म्हणून या ठिकाणी काही सुंदर स्वरूपामध्ये वर्णन केलं आहे. पहा, प्रत्येक माणसाला जायचं मात्र हे निश्चित आहे. याला एक निमित्ताचा धनी आणि केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. प्रत्येक जणाला देवानं नेत असताना एक निमित्त केलेलं आहे. एक सांगू, निमित्ताच्या व्यतिरिक्त देव मात्र कुणाला सुद्धा असणारा घेऊन जात नाही. सहज माणसाचा मृत्यू झाला, का झाला? अहो, चांगले होते पण ऍक्सिडेंट झाला, निमित्त ऍक्सिडेंटचं केलं. चांगले होते, अचानकपणे झटका आला, माणसाचा मृत्यू झाला. देवालाच न्यायचं आहे, फक्त निमित्त मात्र केलेलं आहे बरं का. पण निमित्त करत असताना सुद्धा देव आपल्याकडे कधी सुद्धा ही गोष्ट मात्र येऊ देत नाही. आणि जितक्या दिवसापर्यंत हे जीवन दिलेलं आहे तेवढ्या दिवसापर्यंत जिवंत राहू देतो. त्याच्या पुढे मात्र आपल्याला आपापल्या माहेरला माणसाचा मृत्यू झाला का नाही, माणसाचा मृत्यू झाल्याच्या नंतर त्याच्यानंतर 3 विधी सांगितलेले आहे. मरण हे चुकलेलं नाही, पण काही विधी असं सांगितलेलं आहे, फक्त माणसाच्याच बाबतीमध्ये सांगितलेलं आहे, दुसऱ्याच्या जीवाच्या बाबतीमध्ये विधी सांगितलेला नाही. पशु पाप पुण्य काय हे जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, त्यांच्या बाबतीमध्ये कुठली क्रिया सांगितली नाही. आजचा जो कार्यक्रम 13व्याचा आहे का नाही, हा का कार्यक्रम करायचा हे एक लक्षात ठेवा बरं का. मरण काल झाल्याच्या नंतर जो जीवात्मा यमाची परवानगी घेऊन आलेला आहे
तो जीवात्मा आज 13व्या दिवशी जो आपण अन्नप्रसाद करतो, तो अन्नप्रसाद खाऊन बरोबर 12च्या नंतर प्रवास करण्याकरता निघतो. म्हणून 13व्या दिवसाच्या दिवशीचा जो विधी आहे का नाही, तर त्याचं कारण हे सांगितलेलं आहे. 12च्या नंतरच असणारा त्या ठिकाणी तो जीवात्मा अन्नप्रसाद खातो आणि प्रवास करण्याकरता निघतो. पण त्या प्रवासाचे 2 असणारे अर्थ आहेत. ज्यानं भगवान शंकराची आणि भगवान विष्णूची असणारी पूजा अर्चना केलेली आहे, त्याचा प्रवास मात्र सुखाचा सांगितलेला आहे. लक्ष करा बरं का, प्रवासामध्ये फरक आहे. आणि ज्यांनी विष्णूचीही आराधना केली नाही आणि भगवान शंकराची आराधना केली नाही, त्यांचा प्रवास मात्र दुःखाचा आहे. कधी कधी अशी घटना घडते, घरची प्रायव्हेट गाडी असेल तर पंढरपूरला जायचं म्हटल्याच्यानंतर त्याला जागेची अडचण येत नाही, चांगला प्रवास करून जातो बरं का. आणि जर इकडं पुण्यच नसेल, पैसाच जवळ नसेल, तर एका हातामध्ये असं एसटीचं ते वरचं धरायचं, असं एकाच पायावर उभा टाकून तिथपर्यंत बरं का. प्रवास तर दोघाचाही आहे, पण प्रवासामध्ये फरक आहे. याच्याकरता एक गोष्ट लक्षात ठेवा. हा जो प्रवास सांगितलेला आहे 13 दिवसाच्या नंतर असणारा प्रवास सुरुवात होतो आणि हा 13व्याचा असणारा कार्यक्रम याच्याकरता करायचा आहे. जितक्या दिवसाची परवानगी घेऊन जीवात्मा आलेला आहे तेवढ्याच दिवसापर्यंत त्याला राहता येतं. 13व्याच्या नंतर 12व्याच्या नंतर असणार, म्हणजे 12च्या नंतर त्याला प्रवास करण्याकरता सुरुवात करावी लागते. विठाला विठाला. आणि निरोप देत असताना आपण या ठिकाणी जो निरोप द्यायचा आहे ना, तुमचा आनंदामध्ये असताना तो प्रवास व्हावा. तो जीवात्मा काय करतो माहिती का, अन्नप्रसाद सेवन केल्याच्या नंतर घरच्या सगळ्या मंडळीच्या बाबतीमध्ये असणारा तो आशीर्वाद देतो. कारण या ठिकाणी असं वर्णन केलेलं आहे, मेलेला माणूस आणि देव हे दोघ जण अलग अलग नाहीत बरं का. कारण त्याचं कारण असं सांगितलेलं आहे, तुका म्हणे कैची कीव आणि कोठे जीव निराळा, त्याचा जीव आणि देव म्हणजे ब्रह्म आणि या ठिकाणी जीव हे दोघं वेगळे नाहीत, तर ते दोघ जण एकच आहेत. घरच्या कुटुंबाला जर एकदा जर आशीर्वाद दिला ना, तुका म्हणे पितर आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती आपुल्या कुळा. एकदा जर त्यांनी आशीर्वाद दिला तर त्या कुळाच्या बाबतीमध्ये पुन्हा मात्र कसला सुद्धा दोष सांगितला नाही. त्या कुळाच्या बाबतीमध्ये पितरांचा असणारा आशीर्वाद मात्र त्या ठिकाणी लाभतो. आणि जर एखाद्या वेळेस पितराच्या बाबतीमध्ये जर शाप जर लागला ना, तर त्या कुळाला सुद्धा असणारा दोष लागतो. विठाला विठाला. तुम्ही या ठिकाणी 13व्याच्या बाबतीमध्ये जो कीर्तन रूपी सेवेकरिता अभंग घेतलेला आहे, अभंग आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा. त्यांच्या बाबतीत जर वर्णन जर करायचं म्हटलं, प्रयाण काळी देवे विमान पाठविले, प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेवोनी निजधामा गेले, आ निळा म्हणे सकळ संता तोषविले. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, जय जयाजी. छान बर का. तुकोबरायाचा एकच महिमा सांगतो, पृथ्वी तलावून काही लोकाला इथून जर सोबत न्यायचं असेल, कोणी 25 एकर कमावला असेल, त्याला सोबत नेता येणार नाही. याच्या पुढे सांगू, हातातली अंगठी नाही, अंगावरचं सोनं नाही, जरी सोबत नेण्याचा प्रयत्न केला तर नामदेव महाराज वर्णन करतात, घरचेच लोक अंगीची लुगडी फेडोनिया घेती आणि तुझं बांधोनिया देती यमदूत. अरे अलंकार अंगावरचे काढून घेऊन दुकानामधली सुतळी आणून त्याला बांधून देतात, पण काही सोबत नेऊ देत नाही. आ धन मिळविले कोटी संगे, काही सोबत नेता येत नाही. नंबर 1 या ठिकाणी गोष्ट अशी सांगितली, तुकोबरायांचा महिमा एक आहे, हे शरीर आहे ना, शरीराच्या बाबतीमध्ये काळाच्या हातामध्ये शरीर सापडू दिलं नाही.
प्रयाण काळी देवे विमान पाठविले. हे सगळं शरीर जशाला तसं असणारं सोबत घेऊन गेले. त्यांच्या असणाऱ्या गाथ्याच्या बाबतीमध्ये एक आणि दोन नाही, 4092 असणारे ते अभंग सांगितलेले आहेत. आणि त्या अभंगापैकी असणारा आजचा जो सेवेकरिता अभंग घेतलेला आहे तो मायेच्या बाबतीमध्ये वर्णन करणारा असणारा तो अभंग आहे. आईचं प्रेम लेकरावर किती असतं, जर एकदा आईनं जर लेकराचा त्याग केला तर ते लेकरू मात्र अजिबात वाचत नाही. अभंगाचं पहिलं. थोडंसं पुढं सरकून बसा. थोडं पुढं सरका. थोडं पुढं सरका. माये मोका सोनिया पळे सांडोनिया ताट रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई आता अभंगाच्या बाबतीमध्ये बोलण्याकरता सुरुवात करतो. फक्त लक्ष देऊन ऐका बरं का. थोडं सुद्धा बाजूला जाणार नाही, कारण कीर्तन म्हणजे कुठेही पळापळीचं कीर्तन नाही बरं का. हा पहिला प्रश्न विचारतो, लक्ष देऊन उत्तर द्यायचं. सांगा, असा कोणता पक्षी आहे की माणसानं त्याच्या जर शरीराला स्पर्श केला, लक्ष करा बरं का मी काय सांगतो तो, असा कोणता पक्षी आहे की माणसाने जर त्याला जर स्पर्श केला तर त्याची आई त्याला जवळ घेत नाही. मी काय बोलतो लक्ष करा बरं का. आणखी हा आपल्या इकडे एक म्हण आहे, बोला. वानराचं पिल्लो का? हा परत एकदा सांगतो, असा कोणता पक्षी आहे की त्या पक्षाला जर मानवाचा स्पर्श झाला तर त्याची आई त्याला जवळ घेत नाही. वा वा, हेच मला उत्तर पाहिजे होतं बरं का. हेच उत्तर मला पाहिजे होतं.
नाही, कडूभाऊनी दिलं, यांनी दिलं उत्तर. ऐका बरं का, आता ही महत्वाचा पॉइंट असा आहे की सगळ्या जणाला असं माहिती आहे की पक्षी एखादा आहे का नाही, पिल्लू वगैरे, त्याला माणसाचा स्पर्श होणे का होऊ नये. जर माणसाचा त्याला जर स्पर्श झाला, लक्ष करा बरं का, माणसाचा जर त्याला जर स्पर्श झाला तर त्याची आई जवळ घेत नाही. असं मी सुद्धा लहानपणापासून ऐकलंय आणि मला असं वाटतं तुम्ही सुद्धा लहानपणा